इयत्ता 8वी मार्गदर्शिका आज पाहत आहोत आपण मराठीमध्ये चालला आपला उपघटक 3.9 विराम चिन्ह. तर विराम चिन्ह माहिती आहेत, आपण बोलताना जेव्हा आपण थोडा पॉज घेतो तेव्हा कोणता द्यायचा, अगर कोणते शब्द कोणाच्या तोंडचे असेल तर काय द्यायचं ते आपण शिकणार आहोत. आता कुठे थांबायचं, कुठे स्टॉप द्यायचा हा विराम चिन्ह जाणून घेऊयात. पूर्णविराम, विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी पूर्णविराम दिला जातो. उदाहरणार्थ मी सहलीला जातो, इथे पूर्णविराम दिलाय. पुन्हा अजून कुठे वापरतात पूर्णविराम पहा. शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्य अक्षरामुळे टिंब दिले जाते. आद्य अक्षरा पुढे पाहिजे, पुढे टिंब दिले जाते. साष्टांग नमस्कार, इथे पण डॉट दिलाय, इथे डॉट दिलाय. साष्टांग नमस्कार. दाले, दामोदर, लेले, हो की नाही. आता आपण शिकतो BA बॅचलर ऑफ आर्ट्स. तसं पुढचं आहे अर्धविराम. अर्धविराम कसा दाखवतात पहा. पूर्णविराम आणि त्याच्या खाली एक स्वल्पविराम टाकला की अर्धविराम होतो. दोन छोटी वाक्ये उभ्या अवयवांनी जोडली जातात तेव्हा अर्धविराम वापरतात. गड आला पण सिंह गेला, इथे काय पण हा काय उभ्या अवयव आहे, त्याच्या आधी काय वापरला आपण अर्धविराम. पुढे स्वल्पविराम, कॉमा. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास किंवा आपण कशाची यादी करत असेल नाही का, यादी करत असेल पाठोपाठ लिहित असेल त्यावेळेस काय करायचं, कॉमा द्यायचा. बागेत मोर, चिमणी, पोपट व कबूतर हे पक्षी, ज्यावेळेस व येतो तेव्हा स्वल्पविराम द्यायचा नाही, लक्षात घ्या. बरेच मुलं इथं पण देतात त्यामुळे चुकतं. मग अजून कुठे वापरतात स्वल्पविराम. संबोधन दर्शविताना. संबोधन म्हणजे काय, कोणाला तरी हाक मारतोय आपण, कोणाला तरी आपण आवाज देतोय, अरे ए रामा, रामानंतर अरे कॉमा. मुलांनो इकडे लक्ष द्या, मुलांनो इकडे लक्ष द्या. बोलताना सुद्धा समजतं की इथे स्वल्पविराम टाकलेला आहे. नंतर आहे अपूर्ण विराम. अर्धविराम वेगळा, अपूर्ण विराम वेगळा, लक्षात घ्या. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास, आता पहा उद्या चित्रकलेचा पेपर असेल, सर सांगतात चित्रकलेसाठी या गोष्टी लागतील, त्या कोणत्या कोणत्या ते सांगता नंतर इथे 2 डॉट द्यायचे. रंग, ब्रश, पेन्सिल, कागद, खोडबळ इत्यादी. हे झाला तपशील. नंतर आहे प्रश्नचिन्ह. हे तर माहिती आपल्याला, प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी. पुण्याला कधी जाणार आहे की नाही, प्रश्नचिन्ह. नंतर आहे उद्गार चिन्ह. उत्कट भावना व्यक्त करताना आनंद, दुःख आहे की नाही, त्यावेळेस आपण उद्गार चिन्ह देतो शब्दाच्या शेवटी. शी, बहादूर, किती घाण केलं, नदी म्हणाली. ठीक आहे. नंतर पाहतोय अवतरण, इन्व्हर्टेड कॉमा. त्याच्यामध्ये 2 असतात, दुहेरी आणि एकेरी. तर दुहेरी कधी वापरायचं, बोलणाऱ्याच्या तोंडचे वाक्य दाखविण्याकरता दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. ते म्हणाले 50 वर्षाला 50,000 रुपये, हे की नाही. हे कोणाच्या तरी तोंडचं वाक्य आहे, हो की नाही. ते असं लिहिण्यासाठी काय दाखवायचं, दुहेरी अवतरण चिन्ह असं काढतात ते. इकडे असं इथे मध्ये वाक्य. एकेरी अवतरण चिन्ह, एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना एकेरी अवतरण चिन्हे वापरतात. तिने अभ्युदया त्रैमासिकात प्रथमच लेखन केले. कोणत्या केलं हे तिला सांगायचं जोरात, की लक्ष तिचं अभ्युदय शब्दाकडे आणायचं ते, म्हणून अभ्युदयला सिंगल कॉमा टाकायचं, इन्व्हर्टेड कॉमा टाकायचं, म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह. नंतर आहे संयोग चिन्ह. 2 शब्द जोडताना संयोग चिन्हाचा वापर करतात. जोड शब्द माहिती ना आपल्याला, तेव्हा आपण करतात. मीठ, मिरची सारख्या शब्दांना पण. आई वडील, मार्च एप्रिल मध्ये. अजून कुठे वापरतात, ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोग चिन्ह वापरतात. पाहत आपण इथे समास संपतो, इथे लिहितो प्रतिनिधी. आता मला प्रति झाला, प्रतिनिधी पर्यंत पुरलं, मग पुढं काय करायचं, इथे डॉट दाखवायचं आणि मग इकडे लिहायचं द्वित्व. प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. पुढे अपसारण चिन्ह. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास डॅश वापरतात. मी खूप अभ्यास केला पण कोणतरी मध्ये बोललं असेल किंवा काहीतरी आठवलं असेल दुसरं काहीतरी काम, त्यावेळेस अपसारण चिन्ह म्हणजे डॅश वापरतात.
स्पष्टीकरण चिन्ह. स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास स्पष्टीकरण चिन्ह वापरतात. सुनीता विल्यम्स. कोण सुनीता विल्यम्स? जिने अंतराळ भ्रमण केले. ती भारतीय आहे. ठीक आहे. आता पाहत आहोत आपण सराव संच 3.9. पहिला प्रश्न. संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतात? अरे ओ रामा, कॉमा. नंतर वाक्यात एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? एकेरी अवतरण चिन्ह. पुढचा प्रश्न. योग्य विरामचिन्हे वापरलेला पर्याय कोणता? आता पहा, पहिला पहा. माणूस म्हणाला, ही गाय माझी आहे. मग इथे पाहिजे नाही, ते तोंडचं वाक्य म्हणलं ती इन्व्हर्टेड कॉमा पाहिजे होता, इथं अवतरण चिन्ह पाहिजे होतं, दिलेलं नाहीये. माणूस म्हणला ही गाय माझीच आहे, इथं प्रश्नचिन्ह विनाकारण दिलंय, काय गरज नाहीये. माणूस म्हणाला ही गाय माझीच आहे. हो, इथे पूर्णविराम आहे, अवतरण चिन्ह आहे, कॉमा पण आहे, स्वल्पविराम पण आहे. इथे माणूस म्हणाला ही गाय, इथे हेच नाही दिलेलं, त्यामुळे हे पण येणार नाही. काय ना उत्तर तिसरं. चौथा प्रश्न. ओ हो, किती उंच इमारत आहे? वाक्यात कोणते विरामचिन्ह? कोणीही सांगेल आता डोळे झाकून. उद्गारवाचक. पुढचा प्रश्न. पुढील वाक्यात किती वेळा विरामचिन्ह द्यावे लागेल? आता पाहिजे लिस्ट दिसते. सूर्य, फूल, कॉमा, सोयाबीन, कॉमा, करडई, कॉमा, जवस, कॉमा. 1 2 3 4 4 वेळा. पुढचा प्रश्न. अर्धविराम चिन्हाच्या बाबतीत लागू असलेले विधान कोणते? आता अर्धविराम चिन्ह कधी येतात पहा. कधी येतात अर्धविराम चिन्ह? जेव्हा उभ्यानवी अवयवांनी 2 छोटी वाक्ये जोडली जातात तेव्हा. पुढचा प्रश्न. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? अपसारण चिन्ह वापरतात. ठीक आहे. डॅश पाहिलं ना आपण मागाशी. नियम पुन्हा पुन्हा वाचा. अपूर्ण विराम चिन्हास लागू पडणारे विधान कोणते? आता अपूर्ण विराम चिन्ह कधी वापरतो आपण? हे 2 डॉट म्हणजे अपूर्ण विराम चिन्ह, कोलन म्हणतात त्याला. कधी वापरतो? वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असेल त्यावेळेस. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असेल. लाह्यावाली बाई आली इथं विकायला आमच्याकडे. पुढचा प्रश्न. आमच्या घरी परस बागेत गुलाब, जाई, जुई, शेवंता या वाक्यात किती वेळा स्वल्पविराम येईल? पहा, आता आपण करून घेऊयात. गुलाब वेगळं फूल आहे, जाई वेगळी फूल आहे, जुई वेगळे फूल आहे, शेवंती, मोगरा, चाफा आणि याच्यामध्ये द्यायचं नाही, कारण आणि आलेला आहे तो, या आणीने स्वल्पविरामचं काम केलेलं आहे, इथं द्यायचं नाही. म्हणजे 1 2 3 4 5 वेळा द्यायचे. पहिलं ऑप्शन. पुढचं. किती फसवा वाट्या आहेत या? काऊन पाहिजे इथे? उद्गार चिन्ह. किती फसवा वाटा आहेत या. पुढचं. पुढील वाक्यात कोणती विरामचिन्हे येतात? आता पहा. वडील म्हणाले. काय म्हणाले? इथं कॉमा येणार, म्हणजे स्वल्पविराम येणार. स्वल्पविराम, स्वल्पविराम, स्वल्पविराम ते आहे. रामायण कोणी लिहिले? ठाऊक आहे का? प्रश्नचिन्ह पण हवंय. आणि वडिलांच्या तोंडचं वाक्य आहे म्हणून इथे येणारे दुहेरी अवतरण चिन्ह, म्हणजे स्वल्पविराम, दुहेरी आणि प्रश्नचिन्ह. तिसरं पर्याय. पुढचं 12 प्रश्न चाललाय. पुढीलपैकी संयोग चिन्हाचे कोणते वैशिष्ट्य नाही? संयोग चिन्ह 2 शब्द वापरताना जोडले जाते. यस. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा पडल्यास हे चिन्ह देतात. वैशिष्ट्य नाही लिहिलेलं त्यांनी. तर वाक्याच्या शेवटी काही तपशील द्यायचा असल्यास हे चिन्ह वापरत का नाही, तेव्हा काय असतं? 2 डॉट असतात. आणि बोलता बोलता तुटली तर काय असतं? अपसारण, डॅश असतो. म्हणजे हे दोघं आहेत आणि हे दोघं येणार नाही. म्हणजे 3 आणि 4, 3 व 4. तिसरं ऑप्शन. 12चं तिसरं ऑप्शन. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान योग्य विरामचिन्हे वापरून तयार केलेले आहे ते ओळखा. अलीकडे 1 पैसा, 2 पैसे, 3 पैसे, 5 पैसे, 10 पैसे ही नाणी वापरात आलेली नाहीत. आता इथे काय पाहिजे? तिथे कॉमा हवा होता का नाही? इथे कॉमा नाही, इथे कॉमा नाही, इथे कॉमा नाही की नाही, म्हणजे हेला वापरलं नाही, हे चुकीचं उत्तर. त्याला काय हवंय? योग्य विरामचिन्हे वापरून तयार केले. ओके. मी विचारलं कोणावर गाणं चित्रित होतं? यस. प्रश्नचिन्ह पण आहे, स्वल्पविराम पण आहे आणि उद्गार चिन्ह पण, डबल अवतरण चिन्ह पण आहे, म्हणून हे येणार आहे उत्तर करेक्ट. पुढचं पाहूयात. ते म्हणाले मुलगी चिडवते मुलाला. मग ते इथं कॉमा यायला पाहिजे होता, इथं असं यायला पाहिजे होतं की नाही. वा, किती सुंदर अक्षर आहे. हे पण कोणातरी तोंडचं वाक्य आहे आणि तिथं काय हे प्रश्नचिन्ह कशाला हवंय? उद्गार पाहिजे.
तर याद्वारे उत्तर 13व्याचं दुसरं. इथे आपला विरामचिन्हे हा टॉपिक संपलेला आहे. पुढच्या लेक्चरला काळ व काळांचे प्रकार पाहूयात.